हे बघा सकाळ झाली आणि हे निघाले कामाला। सांगू का तुम्हाला, आमचं ना वरती शेतामध्ये आम्ही काजूची लागवड केलेली आहे। त्यातलं ना एक काजूचं झाड आहे ना, मोठा वादळ वारा आला आणि आमची काजूचं झाड आहे ना मोठं असं पडलं खाली। आम्हाला दोघा तिघांनी सांगितलं की तुमचं झाड पडलंय, आम्ही तर इथे नव्हतो। आता जाऊन बघतोय आम्ही झाडाला त्या उभा करून काहीतरी मेडके वगैरे लावून मस्त तिला पुरण भरून उभी करतोय आम्ही काजूला। चला हो जाऊया। हा चला। एवढी मोठी झालेली काजू, आम्ही काय गेलो नाही ना शेतामध्ये, तर माहिती पडले तर आता आम्ही जाऊन बघतोय कशी काय काजू झाली आमची। चला जाऊया। कोकणात काय काम कमी नसतात हो। आज हे काम झालं तर उद्या दुसरं काम। चला निघालो आम्ही। आम्ही आता इथे आलोय आमच्या शेताजवळ। काय माहितीये, पावसातून ना असं ह्या चिखल नसतो, पण हे जो झाडांचा पाला वगैरे पडतो ना, हे ना सर्व बुलबुलीत होतात आणि जरा सांभाळून खूप यावं लागतं। तर बघतोय आमची काजू काय झाली आहे ती। नाहीतरी आम्हाला इथे यायचंच होतं, फणस पडलेत काय म्हणजे बिया गोळा करण्यासाठी। बघा फणसाचं झाड, त्या फणस आता 4 होते, 4 की 5, त्याच्यातले आता 3च राहिलेत, 2 पडलेत खाली। पण ते आता नाही बघणार, आधी पहिला काजू तिकडून लावून येणार उभी करून आणि नंतरला इथे झाडाखाली बघणार। बिया थोड्याफार भेटल्या तर ठीक आहे। चला हो, नाही भेटणार आपल्याला, आधी काजू लावून येऊया चला। हा चला। काजूला टेका लावण्यासाठी इथे मेडकी काढतात आहे 2-3, 3-4 बाजूला असा टेका लावून ठेवला ना काजूला म्हणजे हलणार नाही। हे बघा काढतात आहे। काय आमचं शेत बघा, मस्त हिरवं गार झालेलं आहे। सर्व झाडं झुडपं बघा। ही बघा केवढी मोठी आमची जाम आहे। ही सांगू तुम्हाला, ही 2023 मध्ये आम्ही लावली होती। म्हणजे हे आम्ही इथे झाड लावून आहे ना, हे काजूचं 2 वर्ष झाले आणि नर्सरीतून आणताना हे 3 वर्षाचं झाड होतं। म्हणजे हे झाड पूर्ण असं बघायला गेलं तर 5 वर्षाचं आहे। मग 2 वर्ष काय नाही झालं आणि आता ह्या पावसाळ्यात बघा वादळ वारा आल्यामुळे उपडली बघा। हे बघा दिसत असेल तुम्हाला, है ना? बघा, आणि समोरच्या शेताचा बांध उंच असल्यामुळे त्याच्यावर जाऊन थांबली ती। बघा टेका लावण्यासाठी मेडकं तोडलेले ना ते आणले आणि सोबत टिकाव फावडा पण होता, म्हणून साठी जे आणखीन तोडून ठेवलेत ना ते गेलेत आणायला। बघा आम्हाला समजलं म्हणून आम्ही आलो लगेच। हे बघा कशी फुलं आलेत, सांगा बघू हे कशाचे आहेत, हे कशाचं झाड आहे सांगा? हे बघा मी सांगते तुम्हाला, हे आहे खैराचं झाड। कात बनतं याचं, पानामध्ये कात लावतात ना ते आहे। हे बघा खूप सारे आहेत झाडं, काजूची झाडं बाकीची पण आमची खूप छान झालेली आहेत। झाडं लावणं म्हणजे पण खूप जिम्मेदारीची गोष्ट आहे, त्यांची देखभाल चांगली करावी लागते। हे बघा हे सर्व पुरण भरलेलं आहे आम्ही। बघा झाडाच्या वाटलं सगळं गोल माती वर घेतलेली आहे आम्ही। आम्ही माणसं करतो खत घालायला, पुरण भरायसाठी, आणि हे येतात त्यांच्या बरोबर आणि मग मी घरातलं बघते। सर्व आलेल्या माणसांचं जेवण पाणी नाश्ता न्यारी वेळेवर झाली पाहिजे ना। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अजून पण मध्ये भरपूर जागा अशी खुली आहे, ही बघा म्हणजे झाडं लावण्यासारखी। पण मी मुंबईला गेली ना, त्यामुळे मला दुसरी 10-15 झाडं आणता नाही आली। आता मी बघेन, आता जर वेळ मिळालं मला या सर्व कामातून, म्हणजे आज एक काम केलं की दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी काम येतं, मग यांना पण वेळ मिळत नाही।
तर आणणार आम्ही, म्हणजे पुढच्या वर्षी आणखीन आणायची आहेत झाडं, असं मगजमारी करायची गरज नाही ना, होय की नाही. हे बघा, हे बघा तोडून ठेवले होते ना, घेऊन आले बघा, आहे ना. आता लावतील हे 2 आणि आणखीन एक, 3 झाले ना हो. आणखीन एक पाहिजे का? अच्छा, लावून बघा, चांगली मोठी लागती काजू हो, मस्त चौकास. मस्त भेटला हा मेडका. याच्यामध्ये काजूचं झाड मस्त बसेल, मधोमध हलणार सुद्धा नाही. हे बघा झाड बघा कसं आहे, लाल आहे, आवलीचं झाड आहे हे. बघा हे खूप मोठं आहे ना, म्हणून साठी जरा त्याला कट करतात आहे उद्याला. हे बघा सर्व नेऊन तिथे ठेवतात आहे बांधावर. मी पण येऊ का? तुम्ही झाडाला वर करा आणि मी मेडका लावते. हा है ना, सांगते. तुम्ही एका मेडक्याने झाड जरा असं उभं करा आणि मी त्या साईडने टेका लावेल, है की नाही. एकट्याच्यानी तर होणार नाही. अहो ते नंतर साफ करा, पहिला आधी कामाला जे आलो तेच करा आधी. अच्छा, उभं राहायसाठी टाकला बघा काय आलाय रुजून. मित्रांनो, मी टाकल्याची रानपाल्याची भाजी करणार आहे, नक्की तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन त्याचा मोठा, आणि नक्की बघा तुम्ही. बघा काय टाकला रुजून आलाय तो, बापरे. थांबा मी पण येते. काजू आम्ही उभी केली, एक मेडका लावून घेतला, दिसत असेल तुम्हाला तो बघा झाडा, आणि उभी केली काजू. आता हे दुसरे आहेत ना, हे लावतात, हे बघा, है ना. एकट्याचं काम नसतं हो, पण काय करणार, कोण भेटतच नाही माणसं, मग आम्हालाच करावं लागतं. आणखीन एक लावतील, 3 लावले की बस होईल. हे बघा हे अगोदर आम्ही लावून घेतलं. इकडे बांधाचा टेका आहे म्हटल्याच्या नंतर हा काय सरकणार नाही, आणि मस्त काजू उभी पण झाली आहे बघा. आता हा 3रा मेडका लावतात आहे, बघा. आता हा एक लावून झाला, हे बघा, है ना. आता काय करणार, सर्व बाजूची ना माती अशी खतून घेणार आणि याला मस्त उंचपर्यंत पुरण भरणार. हे झाड आपल्याला फळ देतं, त्याची देखभाल तर केली पाहिजे ना. हे बघा चारी बाजूला मस्त लावला आणि मेडके. आता हलणार सुद्धा नाही ती काजू, आहे ना हो. हा एकदम मस्त 4 मेडके लावले आम्ही बघा चारी बाजूला. आता हे ना काय पुरण भरता का हो, सर्व माती बाजूची काढून मस्त पुरण भरतात आहे. वेली बघा किती, त्या जी भाजी आपण रुजवतो ते रुजून येत नाही, आणि नाही त्याच वेली रुजून येतात बघा. आता सर्व ना काजू पासून लांब ही माती थोडीशी खोदून काढतात आहेत, आणि सर्व माती आहे ना, बघा इथे खड्डा दिसतोय ना तुम्हाला, हे बघा या खड्ड्यामध्ये टाकणार आणि मस्त पुरण भरणार वरपर्यंत, आणि त्यावर ना 2-3 दगडी हे करणार, ठेवणार. म्हणजे आता पाऊस खूप मोठा आहे ना, माती वाहून नको जाऊ दे. खूप शेतकरी म्हटल्याच्या नंतर ना खूप कष्ट करावे लागतात, तेव्हा आपल्याला 2 फळं मिळतात. पण एवढंच आहे की 12 तास ड्युटी करायची गरज नाही. आपली शेती आहे ना, आपल्याला वाटेल तेव्हा जावा, 1-2 तास काम करा, आराम करा, बस मस्त मजेत. कोण ओरडणारा नाही, काय नाही, आपलं मनाचं राज्य करायचं. हे बघा सर्व माती खोदून आता त्याच्या मुदामध्ये टाकतात आहे काजूच्या. एवढे मोठे मोठे झाड ते मोडतात वाऱ्याने. हे तर माझी काजू तर छोटीच आहे, मला काय एवढं दुःख नाही झालं. झालं दुःख की आम्ही एवढं सांभाळतो झाडांना आपल्या मुलांसारखं, आणि जर ते पडलं वाऱ्याने वगैरे तर आपल्याला दुःख तर होतो ना. आता बरं झालं की ती मोडून नाही पडली, उपलली आहे, मग तिला आम्ही उभी केली. हे पण थकतात, पण करायचं काय, आपलं हाय शेती तर करायला तर पाहिजे ना. हे बघा सर्व माती टाकून घेतली, आता चांगलं पायाने चेपतात आहेत, म्हणजे वाहून जाऊ दे नको. आता त्याच्यावरती ना छोटे छोटे दगड लावतील, हे बघा ना.
कसं मस्त वरसर पुरण भरलं. आता याच्यावर दगडी लावणार ना छोट्या. हा, एका बाजूचं झालं माती तिकडे लावून आणि चांगली चेपून झाली. आता दुसऱ्या बाजूला आहे बघा. आता ह्या साईडला हे बघा, इथे माती नाही टाकलेली आहे. आता इथे टाकतील म्हणजे चारी बाजूला होईल माती पुरण भरल्यासारखं. अहो काय हो, टाकलं सर्व माझा खराब झाला. टाकल्याची भाजी गेली. भरपूर आहे आमच्या शेतात. हे म्हणतात टाकला काय तुला कमी आहे काय, किती हवं तेवढं मी तुला आणून देतो. आता ह्या बाजूला पण चेपतात आहेत चांगली माती पायाने. हे बघा इकडे झाली. आता इथे हे बघा. आता काय हलणार नाही काजू आहे ना हो. आता मस्त झाली काजू आमची. ही काजू वाऱ्याने अशी वाकली होती दुसऱ्याच्या बांधावर. आम्ही तिला चांगले मेडके उभे करून यांनी चांगली मातीचं पुरण वगैरे भरलं आणि काजू एकदम मस्त परफेक्ट उभी झाली आहे. आता आम्ही चेक करतोय दुसऱ्या पण कोणत्या काजू अशा वाकल्यात का. चला बघूया. बघा ही पण काजू आहे ना जरा वाकली आहे. हिला पण मेड अशी उभी करावी लागेल सरळ करून. ही बघा, हे बघा अशी सरळ होते. ही बघा आहे ना. हिला पण एक मेड लावा. आता असं बांधावर असं ढकलण्यापेक्षा आधी जेवून तिला मेड एक दोन आणून लावा. आणखीन बघूया चला. हे बघा हा केसरचा आहे. कलम आणला होता आम्ही. याला चारी बाजूला साड्या बांधलेल्या आहे, साडी बांधली आहे बघा. आणि केसरचं झाड पण खूप चांगलं झालंय आंब्याचं. हे बघा. आता इकडे तर आमचे छोटे काजू लावलेले नाही आहेत, सर्व मोठेच आहेत. त्या साईडलाच आमचे मोठे काजू आहेत. मग ते आता सर्व चेक केले. फक्त त्याच्यातलं आणखीन एक दोनला जरा असं मेड लावायला लागेल. म्हणजे बांधावर असं ढकलण्याच्या पूर्वीच पडेल अशी वाट कशाला बघायची, होय की नाही. चला बघूया. ही बघा ही आहे ना आमची मोठी काजू आहे. पण मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळे ना आम्ही काय बिया आणायला आलो नाही. आता त्या ओल्या बिया कोण घेणार ना. मग तुम्हाला सांगू का, हे बघा खाली बी पडून आहे ना रुजून आले. हे बघा दाखवते. हे बघा, हे बघा आहे ना काजूचं झाड बघा रुजून आलंय. आता हे काय करणार माहितीये, आम्ही काढून कुठेतरी लावणार ना तर पिशवीमध्ये तरी लावणार असं करणार. आता आणखीन झाडाखाली जाऊन बघतोय आम्ही त्या आणखीन कुठे बिया रुजून आल्यात का. चला बघूया. हे बघा हे आता ना एकदम खाली गेलेत. इकडे काय मला जायला जमणार नाही एकदम. बघा तुम्हाला दिसत असेल. मग इकडे हे गेलेत बघायला. इकडे दुसरी आणखीन एक आमची काजूचं झाड आहे तिकडे बघायला गेलेत रुजून आल्यात का. नाहीतर काय मग इकडे गुरं चरायला येतात ना. मग ते रुजून आलेले जे रोप असतात ना ते गुरांच्या पायाखाली असं जाऊन मग ते मोडून जातात. त्यापेक्षा आपल्याला जर दिसले तर आपण उपलून त्याला पिशवीत लावून किंवा व्यवस्थित चांगल्या जागेला लावून त्याचा काहीतरी उपयोग होईल ना. मोठ्या होतील ना. आहे का हो. नाही. चला 2-3च फक्त दिसले आम्हाला. केवढं मोठं आहे बघा झाड हे. आता मी या झाडाखालीच उभी आहे. असं वाटतंय का मी घरामध्ये उभी आहे. पूर्ण असं खाली ना खुल्लं खुल्लं एकदम. हे बघा एक घर होऊ शकतो खाली झाडाच्या खाली. दुसरं जे काजूचं झाड वाकलंय ना त्याच्यासाठी एक मेडका इथून काढतात. हे बघा त्या झाडाला एक लावला तरी बस. हे बघा पाडलं खाली. हे बघा बघितलं. झाडासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागतात. हे बघा बकऱ्या सुद्धा आल्या. ओ आहे ना. बकऱ्यांची पण मजा आहे. हिरवा हिरवा चारा खायला मिळतोय. हे बघा, हे बघा किती साऱ्या बकऱ्या आहेत. गुरं सुद्धा येतात आहे.
आणि पाऊस पण आला मोठा. अरे बापरे, हे बघा गुरं पण येतात आहेत. बघा गुरं झाडाखाली येऊन थांबलीत बघा, पाऊस पडतोय म्हणून. ही बघा है ना, झाडाखाली थांबलेत. गुरांना पण किती अक्कल आहे ती बघा. हे बघा जांगली आलेत बकऱ्या आणि गुरं घेऊन संगातीच. म्हणजे डबल डबल गुरांना आणायला जावा असं करायला नको. आता संध्याकाळी नाही सोडणार ना? हा, मग संध्याकाळी काय चारा टाकणार? अच्छा, संध्याकाळी चारा कापून अन्नाने टाकणार. पावसातून 2-2 वेळा कोण सोडतंय हो, शेतीची पण कामं असतात. तुमची झाली लावणी? लावणी झाली. मित्रांनो कसं वाटतंय हे दृश्य? सुंदर हरित कोकण. हा बघा काय मस्त आहे ना. झालं तुमचं हे मेडकं काढून? चला लावा. चला काढला नाही बाबा. दुसरी काजू एक अशी उपलून पडण्या अगोदर तिचं सोय करूया ना त्या काजूच्या झाडाची. हे बघा 2 काढला नाही इकडचे. चला जांगली पण घेऊन निघाले आपल्या गुरांना बकऱ्यांना. हे बघा हे आता आमच्या बकऱ्या आल्या. हे आमचे दादा आहेत. हे बघा है ना, झालं त्यांचं चरून झालं, आता निघाले घरी. हे बघा कोकणात काय नुसतं शेतीच नाही, गुरं पण पाळतात, बकऱ्या पण पाळतात. एकच व्यवसायावरती थांबून नाही राहत. मेडका मोठा झाला म्हणून साठी जरा त्याला कमी केला मी. हे बघा आता जास्त काजूला वाकवली तर काजू मोडायची. हे बघा चला ही पण जाम उभी करून झाली. झाली ना हो बरोबर? किती लावला? 2 लावला. अच्छा, ही वाकली नाही म्हणून हिला काय पुरण भरायची गरज नाही. पण पडायच्या आधी आम्ही मेडके लावून टाकले, ते एक बरं झालं. आता जे काजूला आम्ही पुरण भरलंय त्याच्यावरती आता हे पाला टाकणार. नाहीतर ना बैल आहेत ना सर्व उकरतात शिंगानी. आता तो जांगली आला होता गुरांना आणि बकऱ्यांना घेऊन. त्यांनी सांगितलं की जी आता ही माती दिसते ना याच्यावरती टाला टाका तुम्ही, तर बैल आहे ना शिंगानी माती उकरून काढेल. हे बघा हे बघा सर्व माती काढलेली ना त्याच्यावर टाला टाकतात. हे बघा है ना. बघितलात झाडांसाठी किती आपल्याला कष्ट घ्यावे लागतात आणि किती कष्ट करावे लागतं. आपल्या मुलांसारखं सांभाळावं लागतं. तेव्हा ते झाड आपल्याला फल देतं, 2 पैसे मिळवून देतं, होय की नाही? मग बघा आता आम्ही मुंबईला गेलो पण आमच्या 2 झाडांचं नुकसान झालं. त्याचे नशीब आमचं की ते पूर्ण मोडून पडलं नाही, असं उपळलं आणि बांधावर जाऊन थांबलं. जर ते झाड जर मधी असतं तर पूर्ण असं पडलं असतं खाली. आता आम्ही येऊन दोन्ही झाडांना आम्ही मेढे लावले आणि काजूची झाडं मस्त उभी केली आम्ही. व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? कसं झाडांची आम्ही देखभाल करतो बघा. आवडतं ना तुम्हाला? मग नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला माझ्या लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.